रामकृष्ण हरी मंडळी नमस्कार. आपण पाहत आहात शीतलवाणी. भक्त हो, कल्पना करा, एक अत्यंत तरुण मुलगी, पण तिचा जन्म एका अशा घरामध्ये झालेला होता जिथून समाजाला ही मुलगी पुढे जाऊन म्हणजे मोठी होऊन संत वगैरे बनेल अशी अपेक्षा अजिबातच नव्हती. पण ही तरुणी दिसायला अत्यंत सुंदर होती, इतकी देखणी की तिच्या सौंदर्याची चर्चा ही सर्वदूरपर्यंत पोहोचलेली होती. असं तिचं सौंदर्य होतं की पाहणाऱ्याने तिला न्याहाळतच बसावं. त्यामुळे राजे असतील, महाराजे असतील, सत्ताधारी असतील, सरदार असतील, सगळेजण तिच्याकडे आकर्षित होत होते. पाहायला गेलं तर या सौंदर्याचा वापर ती स्वतःच्या स्वार्थासाठी करू शकली असती. आज तिच्या समोर ऐश्वर्य होतं, वैभव होतं, संपत्ती होती, पण या सगळ्यांना तिने मनापासून नकार दिला. कारण तिच्या मनामध्ये एकच नाव होतं, ते म्हणजे पंढरीच्या पांडुरंगांचं, अर्थात श्रीहरी विठ्ठलांचं. आता विषय निघालेलाच आहे, तर आपण पहिल्यांदा त्यांचं नामस्मरण करूया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुमची उत्सुकता ताणवत नाही, आपण बोलत आहोत संत कान्होपात्रांबद्दल. या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला संत कान्होपात्रांची संपूर्ण कथा सांगणार आहे. कान्होपात्रा ज्या एका वेगळ्या समाजामध्ये जन्माला आलेल्या होत्या, त्यांचा संत होण्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता, त्यामध्ये काय काय अडचणी आल्या, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती होणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर हे आपलं नवीन चॅनल आहे शीतलवाणी, अवश्य सबस्क्राईब करा. यापुढे तुम्हाला या चॅनेलवर अशाच प्रकारचे धार्मिक तसेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय हरी. चला तर मग कथेला सुरुवात करते. भक्त हो, ही कथा तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजावी यासाठी कथेचे सर्व पॉइंट्स मी एकत्रित करून घेतलेले आहे आणि आता मी तुमच्या समोर ते मांडत आहे. लक्षपूर्वक ऐका. तर ज्या तरुणीबद्दल आपण बोलत होतो, तिला संकटांनी जेव्हा चारही बाजूंनी घेरलं होतं, तेव्हा तिने पंढरीच्या पांडुरंगांना आर्त अशी हाक मारली आणि पुढे जे घडलं त्यामुळे ती वारकरी संप्रदायातील एक महान संत म्हणून ओळखली जाऊ लागली. मंडळी, आज आपण जाणून घेत आहोत संत कान्होपात्रांची अद्भुत अशी कथा. महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये तसे अनेक संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम. पण हे सगळे कोण होते? पुरुष संत होते. आणि याच संत परंपरेमध्ये एक संत स्त्री देखील होऊन गेली, जिने भक्तीच्या बळावर समाजाने लावलेली सर्व बंधनं तोडली. त्या म्हणजे संत कान्होपात्रा होय. लोकपरंपरेनुसार संत कान्होपात्रांचा जन्म मंगळवेढा या ठिकाणी झाला होता. त्यांच्या आईचं नाव श्यामा होतं आणि त्या नृत्य असेल, गायन असेल यामध्ये अत्यंत प्रवीण होत्या. कान्होपात्रा म्हणजेच श्यामाची मुलगी, ज्या लहानपणापासूनच अत्यंत सुंदर होत्या. त्यांच्या या रूपाची चर्चा आसपासच्या प्रदेशामध्ये होऊ लागली होती. परंतु मंडळी, जिथे मुलींना दागिने किंवा नट्टाथट्टा, वस्त्र, ऐश्वर्याचं आकर्षण वाटतं, तिथे कान्होपात्रांचं मन मात्र वेगळ्याच गोष्टीमध्ये रमायचं. बघा, दिसायला अत्यंत देखणी सुंदर स्त्री, पण तिचं मन कशामध्ये रमायचं? तर तिला भजन आवडायचं, कीर्तन आवडायचं, संतांच्या कथा ऐकायला आवडायच्या आणि सर्वात जास्त आवडायचं ते म्हणजे विठ्ठलांचं नामस्मरण. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांकडून त्या विठ्ठलाच्या कथा ऐकायच्या. त्यामध्ये पुंडलिकाची कथा असेल, चंद्रभागेची महिमा असेल, तर हे सगळं ऐकायच्या. आणि हे सगळं ऐकताना त्यांचं मन नकळतपणे पंढरीच्या पांडुरंगांकडे धाव घ्यायचं. असं म्हटलं जातं की अगदी लहानपणापासूनच त्यांनी विठ्ठलाला आपलं सगळं काही म्हणजे सर्वस्व मानलेलं होतं. मंडळी, संत कान्होपात्रांच्या अभंगांमध्ये सुद्धा ही तळमळ त्यांची दिसून येते. त्या म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. आणि या एका ओळीतच त्यांचं विठ्ठलांवरचं प्रेम आपल्याला दिसून येतं. कारण त्यांना वाटत होतं की या जगामध्ये जर आपलं खरं घर असेल तर ते पंढरपूर आहे. पण हे सगळं एवढ्यावरच थांबणार नव्हतं, तर नियती त्यांच्या भक्तीची परीक्षा घेणार होती. कारण जसजशा कान्होपात्रा मोठ्या होत गेल्या तसतशी त्यांच्या सौंदर्याची कीर्ती दूरवर पसरू लागली. आणि एक दिवस त्यांच्या सौंदर्याची चर्चा एका सुलतानाच्या दरबारापर्यंत पोहोचली.
आणि इथून सुरू झाली संत कान्होपात्रांच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा. कान्होपात्रा मोठ्या होत गेल्या. लोक त्यांच्या रूपाची स्तुती करू लागले. अनेक श्रीमंत लोक, सरदार आणि प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना पाहण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागल्या. पण मंडळी, कान्होपात्रांच्या मनात या गोष्टींचा अजिबात अभिमान नव्हता. कारण त्यांचं मन आधीच विठ्ठलांच्या चरणी अर्पण झालं होतं. त्यांना वैभवापेक्षा भक्तिप्रिय होती, संपत्तीपेक्षा नामस्मरण प्रिय होतं आणि राजदरबारापेक्षा पंढरपूर अत्यंत प्रिय होतं. लोकपरंपरेनुसार एक दिवस कान्होपात्रांच्या सौंदर्याची चर्चा बिदरच्या सुलतानापर्यंत पोहोचली. सुलतानानं त्यांच्या रूपाबद्दल इतकं ऐकलं की त्याने कान्होपात्रांना आपल्या दरबारामध्ये आणण्याचा आदेश दिला. त्या काळामध्ये सुलतानाचा आदेश म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. त्याला विरोध करणं म्हणजे अत्यंत कठीण होतं. ही बातमी कान्होपात्रांपर्यंत पोहोचली आणि त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली. कारण त्यांना माहिती होतं, जर त्या दरबारामध्ये गेल्या तर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल, त्यांच्या भक्तीचा मार्ग बंद होईल आणि त्या श्रीहरी विठ्ठलांपासून दूर जातील. याच काळात कान्होपात्रांच्या मनात एक विचार सतत येऊ लागला, या जगात माझा खरा आधार कोण? सत्ता की विठ्ठल? वैभव की विठ्ठल? राजदरबार की विठ्ठल? आणि प्रत्येक वेळी त्यांच्या मनातून एकच उत्तर यायचं, ते म्हणजे विठ्ठल. असं सांगितलं जातं, या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा त्यांनी भगवंतांचं नाम घेणं काही सोडलं नाही. उलट त्यांची भक्ती जी आहे ती अजून वाढतच गेली. त्यांच्या अभंगांमधून सुद्धा ही तळमळ दिसून येते. त्या विठ्ठलाला आर्तपणे हाक मारतात, जीवीचे जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई. मंडळी, कान्होपात्रांना आता एक निर्णय घ्यायचा होता. आयुष्यभर राजदरबाराच्या छायेत राहायचं की विठ्ठलाच्या चरणी स्वतःला अर्पण करायचं. आणि मग त्यांनी असा निर्णय घेतला ज्यामुळे त्यांचं नाव संतांच्या इतिहासामध्ये अजरामर झालं. कान्होपात्रांच्या मनात आता संघर्ष सुरू झाला होता. एका बाजूला सुलतानाचा आदेश होता आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल भक्ती. सुलतानाची सत्ता मोठी होती, त्याच्या आज्ञेला विरोध करणं काही सोपं काम नव्हतं. पण मंडळी, कान्होपात्रांनी मनोमन निर्णय घेतला होता, माझं जीवन विठ्ठलासाठी आहे. या शरीराचा स्वामी कोण असेल तर तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग, माझा पांडुरंग. असं सांगितलं जातं, कान्होपात्रांनी मंगळवेढा सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनामध्ये एकच ओढ होती, पंढरपूर, विठ्ठल, चंद्रभागा आणि विठ्ठलाचं मंदिर. मंडळी, त्या काळी पंढरपूरची वारी म्हणजे फक्त प्रवास नव्हता, तर ती भक्तीची वाट होती, नामस्मरणाची वाट होती, संतांच्या पाऊलखुणांनी पावन झालेली वाट होती. कान्होपात्रा त्या मार्गाने निघाल्या. असं म्हटलं जातं की प्रवासभर त्यांच्या ओठांवर सतत विठ्ठलाचं नाव होतं. त्यांच्या समोर विठ्ठलाची मूर्ती यायची आणि हृदयामध्ये एकच विश्वास होता, विठ्ठला, आता तूच माझा आधार आहेस. मंडळी, जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने भगवंताकडे धाव घेत असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये एक वेगळीच शक्ती निर्माण होत असते. कान्होपात्रांच्या बाबतीतही तेच घडलं. सुलतानाची भीती कमी होत गेली आणि विठ्ठलांवरचा विश्वास अधिकाधिक दृढ होत गेला. पंढरपूर जवळ येत होतं. वारकऱ्यांचे टाळ मृदुंगाचे साध आवाज ऐकू येत होते. विठ्ठल विठ्ठलचा गजर कानावर पडत होता आणि कान्होपात्रांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत होते. कारण ज्या विठ्ठलाला त्यांनी मनात जपलं होतं त्या विठ्ठलाच्या नगरीत त्या प्रवेश करणार होत्या. पण मंडळी, त्यांना अजून माहिती नव्हतं की पंढरपूरमध्ये त्यांची वाट पाहत होती भक्तीची सर्वोच्च अशी परीक्षा. आणि त्या परीक्षेनंतर त्यांचं नाव कायमचं संतांच्या इतिहासामध्ये कोरलं जाणार होतं. अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवसाची कान्होपात्रा आतुरतेने वाट पाहत होत्या. अनेक वर्षांपासून ज्या दिवसाची प्रतीक्षा केली होती ती आता समोर होती, पंढरपूर नगरी. चंद्रभागेचा तो पवित्र किनारा, टाळ मृदुंगांचा गजर, विठ्ठल विठ्ठलाचा अखंड नाद आणि विटेवर उभे असलेले आपले सर्वांचे लाडके पंढरीचे पांडुरंग. मंडळी, असं सांगितलं जातं की पंढरपूरमध्ये प्रवेश करताच कान्होपात्रांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. कारण त्यांना त्यांच्या जीवनाचं खरं ध्येय आज सापडलं होतं. त्यांनी विठ्ठलांच्या मंदिरात प्रवेश केला आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर त्या उभ्या राहिल्या. क्षणभर त्यांना जणू सभोवतालचं जगच विसरायला झालं. ना लोकांची गर्दी त्यांना तिथे दिसली, ना मंदिरातली गडबड, ना भूतकाळाची चिंता, ना
भविष्य काळाचा काही विचार. त्यांच्या नजरेसमोर फक्त पंढरीचे पांडुरंग होते. असं म्हटलं जातं की त्या दिवसापासून कान्होपात्रांनी आपलं संपूर्ण जीवन विठ्ठल भक्तीसाठी अर्पण केलं. त्या मंदिरामध्ये सेवा करू लागल्या, भजन करू लागल्या, नामस्मरण करू लागल्या आणि विठ्ठलांचं गुणगान सुद्धा गाऊ लागल्या. त्यांच्या अभंगांतून त्यांच्या त्यांच्या जे काही विठ्ठलांचं प्रेम होतं ना, तर ते सगळं काही झळकत होतं. त्या म्हणतात, जीवीचे जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई. या एका ओळीतच त्यांच्या भक्तीची खोली दिसून येते. विठ्ठल हा त्यांच्यासाठी देव नव्हता, तर तो त्यांचा सखा होता, त्यांचा आधार होता, तोच त्यांचा संसार होता, तोच त्यांचं सर्वस्व होता. पण मंडळी, जिथे भक्ती असते तिथे परीक्षा देखील असते. कारण बिदरच्या सुलतानाने कान्होपात्रांचा शोध काही अजून सुद्धा थांबवला नव्हता. त्यांचे सैनिक अजूनही कान्होपात्रांना शोधत होते आणि एक दिवस पंढरपूरमध्ये अशी बातमी आली ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरामध्ये एक प्रकारची खळबळ उडाली. सुलतानाचे सैनिक कान्होपात्रांना पकडण्यासाठी पंढरपूरकडे निघाले होते. पंढरपूरमध्ये कान्होपात्रा विठ्ठल भक्तीमध्ये रमल्या होत्या. भजन, कीर्तन, नामस्मरण यामध्ये त्यांचा दिवस कसा जायचा हे त्यांना सुद्धा समजत नव्हतं. त्यांना वाटत होतं आता आयुष्यभर विठ्ठलाच्या चरणी सेवा करता येईल. पण नियतीला त्यांची अजून एक परीक्षा घ्यायची होती. एक दिवस पंढरपूरमध्ये बातमी पसरली, सुलतानाचे सैनिक पंढरपूरकडे येत आहेत. त्यांचा उद्देश एकच होता की कान्होपात्रांना पकडून दरबारात घेऊन जाणं. मंडळी, ही बातमी ऐकताच अनेक भक्त चिंतेत पडले. कारण त्या काळामध्ये सुलतानाच्या सैन्याला विरोध करणं अत्यंत कठीण असायचं. काहींनी कान्होपात्रांना लपून बसण्याचा सल्ला दिला, तर काहींनी पंढरपूर सोडून जाण्याचा. पण मंडळी, कान्होपात्रांनी वेगळाच निर्णय घेतला. त्या थेट विठ्ठलाच्या मंदिरात गेल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण आता त्यांना कुणाचीही मदत नको होती. त्यांना फक्त श्रीहरी विठ्ठलांचा आधार हवा होता. असं सांगितलं जातं, त्यांनी अत्यंत आर्त स्वरामध्ये प्रार्थना केली, हे पांडुरंगा, मी तुझ्या चरणी आले. मी तुलाच माझं सर्वस्व मानलं. आता माझं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे. मंडळी, संत कान्होपात्रांच्या काही अभंगांमध्ये ही तळमळ आपल्याला दिसून येते आणि त्यामध्ये त्या म्हणतात, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. तर अशा पद्धतीने त्यांची तळमळ आपल्याला दिसून येते. तर त्यांच्या त्या शब्दांमध्ये एक प्रकारच्या भक्ताची वेदना आहे, एका भक्ताची शरणागती आहे आणि भगवंतावरचा अखंड विश्वास सुद्धा आहे. मंडळी, कान्होपात्रांना माहिती होतं की त्यांना आता वाचवू शकत असेल तर तो फक्त श्रीहरी विठ्ठल आहे. मंदिराबाहेर सैनिक जवळ येत होते आणि आत कान्होपात्रा विठ्ठलाला आर्त अशी हाक मारत होत्या. आणि मग लोकपरंपरा याबद्दल अशी सांगते की विठ्ठलाच्या मंदिरात एक अद्भुत घटना घडली. एक अशी घटना जी आजही वारकरी भक्त मोठ्या श्रद्धेने सर्वांना सांगत असतात. विठ्ठलाच्या मंदिरात कान्होपात्रा आर्तपणे प्रार्थना करत होत्या. मंदिराबाहेर सुलतानाचे सैनिक आले होते. वेळ फार कमी होता. एका बाजूला राजसत्ता होती, तर दुसऱ्या बाजूला एका भक्ताचा आपल्या विठ्ठलावरील अढळ विश्वास. मंडळी, वारकरी परंपरेमध्ये अशी कथा या बाबतीत सांगितली जाते की कान्होपात्रांनी विठ्ठलाच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करली. त्यांचं स्वतःचं जीवन, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा अहंकार सर्व काही त्यांनी विठ्ठलाला अर्पण केलं. त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये भीती नव्हती, राजसत्तेची चिंता नव्हती, फक्त विठ्ठल होता, विठ्ठलावरचा विश्वास होता. मंडळी, जेव्हा सैनिक मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा एक अद्भुत घटना त्या ठिकाणी घडली. असं सांगितलं जातं की कान्होपात्रांनी विठ्ठलाच्या चरणी अखेरची प्रार्थना केली, हे विठ्ठला, या जगामध्ये माझं असं कोणीच नाही, तुझ्याशिवाय मला दुसरा आधार नाही, आता मला तुझ्या चरणी स्थान दे. मंडळी, त्यानंतर कान्होपात्रा या विठ्ठलाच्या चरणी कायमसाठी विलीन झाल्या, अर्थात त्यांचं तिथेच निधन झालं. ही घटना इतिहासापेक्षा श्रद्धेचा विषय मानली जाते, परंतु वारकरी भक्तांच्या मनामध्ये या कथेचं स्थान अत्यंत पवित्र आहे. कारण ही कथा एका भक्ताच्या संपूर्ण समर्पणाची आहे. एका अशा महिलेची, अशा एका स्त्रीची कथा आहे जिने आपलं सौंदर्य असताना कोणताही गर्व केला नाही, जिने वैभव नाकारलं, सत्ता नाकारली, भीती नाकारली आणि फक्त विठ्ठलाला निवडलं, विठ्ठलाला स्वीकारलं. आजही पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराजवळ संत कान्होपात्रांची आठवण जपली जाते.
वारकरी भक्त त्यांच्या नावाने अभंग गातात, त्यांच्या भक्तीचं स्मरण करतात. तर संत कान्होपात्रांची कथा फक्त इथेच संपत नाही, कारण त्यांच्या जीवनातून आपल्याला मिळणारा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. काय संदेश आपल्याला या कथेतून मिळतो, काय आपण घेण्यासारखं आहे, काय शिकण्यासारखं आहे, ते मी तुम्हाला सांगते. तर संत कान्होपात्रांची ही कथा ऐकल्यावर आपल्या मनामध्ये एक प्रश्न नक्की निर्माण होतो, इतक्या वर्षानंतर सुद्धा आजही वारकरी संप्रदाय त्यांना इतक्या श्रद्धेने का स्मरतो. तर संत कान्होपात्रांची ही कथा फक्त एका संत स्त्रीची नाही, तर ती भक्तीची कथा आहे, ती आत्मसन्मानाची कथा आहे, ती भगवंतावरच्या अखंड विश्वासाची कथा आहे. समाज माणसाला त्याच्या जन्मावरून ओळखतो, त्याच्या घराण्यावरून ओळखतो, त्याच्या भूतकाळावरून ओळखतो, पण भगवंत माणसाच्या मनाकडे पाहतो, त्याच्या भक्तीकडे पाहतो, त्याच्या प्रेमाकडे पाहतो. आणि म्हणूनच संत कान्होपात्रा ज्या एका गणिकेच्या घरात जन्माला आलेल्या होत्या आणि समाजाने सुद्धा त्यांना एका वेगळ्या नजरेने पाहिलं होतं, त्याच कान्होपात्रांना विठ्ठलाने आपल्या भक्तांमध्ये सर्वोच्च असं स्थान दिलं होतं. संत कान्होपात्रांच्या जीवनातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. भगवंताच्या दरबारामध्ये मोठं कोणीच नसतं, कोणी लहान नसतं, कोणी उच्च नसतं, ना कोणी नीच असतं. तिथे फक्त एक गोष्ट पाहिली जाते, ती म्हणजे भक्ती, ती सुद्धा मनापासून केलेली भक्ती, निस्वार्थ प्रेम आणि संपूर्ण समर्पण. मंडळी, कान्होपात्रांनी संपत्ती नाकारली, सत्ता नाकारली, वैभव नाकारलं, पण विठ्ठलाचं नाव त्यांनी कधीच सोडलं नाही. आणि म्हणूनच आज शेकडो वर्षानंतर सुद्धा आज आपण त्यांची कथा मंत्रमुग्धपणे ऐकत आहोत, त्यांचे अभंग गात आहोत आणि त्यांच्या भक्तीपुढे नतमस्तक होत आहोत. संत कान्होपात्रा म्हणूनच म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भिवरीचे तिरी. ही अभंगाची फक्त ओळ नाहीये, तर एका भक्ताच्या हृदयातला आवाज आहे, जिला या जगातलं खरं घर विठ्ठलाच्या चरणी सापडलं. चला या संत भक्ताला, विठ्ठल भक्तीला आपण मनापासून प्रणाम करूया. तर मंडळी, ही होती संत कान्होपात्रांची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकली त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.